आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. कारण की उरलेलं आयुष्य देवाला समर्पित केलं पाहिजे. देवाला समर्पित करण्यासाठी आयुष्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी पळण्याचा टप्पा कुठपर्यंत प्रवाह थांबला काय की जे आणि जीवाचा प्रवाह कधी थांबतो तर अपरोक्ष ज्ञान प्राप्त केलं म्हणजे जीव आत्मा परमात्मा तत्वाला एक रूप झाला. किसन बाबा की जीवाने पळणं बंद करावं किंवा ऑटोमॅटिक होतं. पण जीव आत्मा परमात्मा तत्वाला एक झाल्याशिवाय माणसाचं पळणं बंद होत नाही. कारण की मंदिर आहे. आता हे सुंदर मंदिर तुम्ही बांधलंय. मंदिर कधी पूर्ण होतं? कलर दिल्यावर, मंदिरात मूर्ती स्थापन केल्यावर नाही. मौली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात देवळाची आकामा कळशू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. कारण की देवळाचं काम कधी पूर्ण होतं तर मंदिराची कलस्थापना झाली की मंदिर परिपूर्ण होतं. तसं जीवन कधी परिपूर्ण होतं तर परमात्मा तत्वाला जीव आत्मा एक रूप झाला की जीवनाचा प्रवाह थांबतो. पाण्याचा प्रवाह, नदीचा प्रवाह कुठपर्यंत तर समुद्रात जाऊन मिळेपर्यंत. कारण की समुद्राला एकदा नदी मिळाली की तिचा प्रवाह थांबतो. कारण की नदी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण की नदीचं कार्य काय? धूत पाप्याचा उदाना ती परम पवित्र गंगा जाना तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना विश्वादित्य नारायण. कारण की गंगा फेडीत पाप ताप कोकीत तिरीचे पादप का समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. कारण की गंगा समुद्राला मिळाली की तिचा प्रवाह थांबतो. एकदा असं झालं शाळेमध्ये गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न केला. विद्यार्थ्यांना विचारलं, गुरुजी म्हटले सांगा विद्यार्थ्यांनो आजचा विषय आहे गोदावरी गंगा. बरं का पवार भैया, गोदावरी गंगा. गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला जो कोणी सांगेन त्याला आज या ठिकाणी फर्स्ट क्रमांकाचं बक्षीस मिळेल असं गुरुजीने सांगितलं. त्या शाळेमध्ये सगळे विद्यार्थी होते. कधीच कुठल्या प्रश्नाचं उत्तर न देणारा सुनील महाराज एक विद्यार्थी होता. तो विद्यार्थी त्या दिवशी उठून निसता जागेवर उभा राहिला. त्या दिवशी तो बाकड्यावर उभा राहिला. का तर आज तो प्रश्नाचं उत्तर देणारा समोर हात केला. सगळ्या विद्यार्थ्यांनी हात केला. पण गुरुजी म्हटले हा बाळ्या कधीच कुठल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. सगळे बाकीचे खाली बसा, याला उत्तर देऊ द्या. बाळ्या बाकड्यावर उभा राहिला. कारण की ज्याला थोडं येतं का, ज्याला थोडं येतं त्याला गर्व भरपूर असतो. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मजवनी ज्ञानी कोण आहे. कारण की त्याला एकदोनच अभंग पाठ आहे. तुम्हाला बघा एकादशीच्या दिवशी त्याला 3दा फोन करावा लागतो. हिना भाजनाला चलू द्या ना, तुम्ही कुठं मला म्हणून देतात. गप्र चांगले म्हणणारीच भरपूर आहे का नाही. काही ठिकाणी सप्ताहामध्ये असं